संक्रांती निमित्ताने पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पाला हलव्याच्या दागिन्यांसह खास आरास, सकाळपासूनच भाविकांची गर्दी। जेजुरीच्या खंडोबा गडावर पौष पौर्णिमा यात्रेनिमित्ताने बारामती तालुक्यातील सुपे येथील खैरे यांची काठी आली। मंदिराला काठी लावून काठीची देवभेट घडवण्यात आली आहे। संक्रांती निमित्ताने महिलांचीही वाण घेण्यासाठी खंडोबा मंदिरात मोठी गर्दी। साईनगरीमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह, साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। गाझियाबादमधील साई भक्त अजय गुप्ता यांच्याकडून सजावटीसाठी देणगी। मकर संक्रांती निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजला। तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। मकर संक्रांती निमित्ताने पारंपरिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम। अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचं आयोजन। लहान मुलांना पतंग वाटत महोत्सव साजरा। दोघांनीही घेतला पतंग उडवण्याचा आनंद। नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांती निमित्ताने आयोजित पतंग महोत्सवात समीर भुजबळांची हजेरी। पत्नीसह घेतला पतंग उडवण्याचा आनंद। आगामी निवडणुकीत विरोधकांचाही पतंग कापणार, मात्र अद्याप विरोधक ठरले नसल्याचं भुजबळांचं वक्तव्य। अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मकर संक्रांती निमित्ताने उडवले पतंग। कार्यकर्त्यांसोबत टेरेसवर जाऊन डीजेच्या तालावर पतंग उडवण्याचा घेतला आनंद। अहिल्यानगरमध्ये पतंग उडवण्यावरून 2 गटात राडा। शहरातल्या बालिकाश्रम परिसरातली घटना। तरुणांनी चाकूने वार केल्यामुळे 2 जण गंभीर जखमी। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यात दाखल केले 19 गुन्हे। काही लोकांना केली अटक। 35,350 रुपयांचा नायलॉन मांजा आणि संबंधित साहित्य केलं जप्त। नाशिकच्या येवल्यामध्ये पारेगाव रोडने बाईकवरून घरी जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजाने कापला गळा। पडले 45 टाके। दत्तू जेजूरकर असं तरुणाचं नाव। प्रशासनाने नायलॉन मांजा विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी। अकोल्यामध्ये नायलॉन मांजाने घेतले युवकाचे प्राण। युवक दुचाकीवरून जात असताना मांजा अडकून पडल्यानं मृत्यू। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नायलॉन मांजाने तरुणाचा गळा कापला। जखमी तरुणावर तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। 2 दिवसातली दुसरी घटना असल्यानं नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात नागरिकांचा रोष। चंद्रपुरात नायलॉन मांजा विक्रीशी संबंधित 34 जणांवर कारवाई। 3 दिवसांसाठी केलं तडीपार। नायलॉन मांजामुळे जखमी होण्याचं सत्र सुरूच। नाशिकमध्ये विविध घटनांमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यासह 2 तरुणांच्या गळ्याला इजा। नाशिकच्या लासल गावात नायलॉन मांजामुळे युवक गंभीर जखमी। युवकाच्या गळ्याला 41 टाके। नायलॉन मांजा विक्रेता आणि वापरकर्त्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरात नायलॉन मांजामुळे PSI पारधी जखमी। सिम्मा रुग्णालयात उपचार सुरू। नायलॉन मांजापासून बचाव व्हावा यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नागपूरमध्ये सेफ्टी बँडचं वितरण। नागपूरच्या शताब्दी चौकात उपक्रम राबवला जातो। भंडाऱ्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे व्यावसायिक इमारतीला आग। अग्निशमनने वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली। नवी मुंबईत तळोजा MIDC मध्ये भीषण अपघात। रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना कारने उडवलं। एकाचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। संबंधित घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरच्या शहागंजमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एकावर तलवारीने वार। पोलिसांकडून काही तासात आरोपी रईसला अटक। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडर विक्री करत असलेल्या इस्माला अटक। 61 घरगुती गॅस सिलेंडर आणि 1 टेम्पो असा एकूण 4,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत आक्षेपार्ह फोटो काढून खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश। धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई। 4 जणांना घेतलं ताब्यात। भिवंडी तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांवर पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक। श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली 36 तासांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू। राज्यातल्या सर्व शाळांमध्ये गरजा महाराष्ट्र राज्यगीत बंधनकारक। मराठी भाषा प्रत्येक शाळेत शिकवणं सक्तीचं। मंत्री दादा भुसेंची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचं तर बोरिवलीत 100 खाटांचं रुग्णालय उभारणार। एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। RTE प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण। 14 ते 27 जानेवारी कालावधीत RTE प्रवेशासाठी अर्ज भरण्याची मुदत। राज्यभरात 8,490 शाळांची नोंद। 1,03,624 जागा उपलब्ध। अखेर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा होणार। पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानं पुरवठादारांचा निर्णय। तिरुजुरीवर पडणाऱ्या अतिरिक्त खर्चाला कात्री लावण्याचं सरकारचं धोरण, त्यामुळे यंदा मुंबई फेस्टिवल होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह। पर्यटन विभागाच्या बैठकीत मुंबई फेस्टिवलचा उल्लेख नसल्याचं समोर। मुंबई पालिकेच्या मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटींची घट। पालिकेचा राखीव निधी 91,000 वरून 81,000 कोटींवर।
मार्चपर्यंत सर्व कंत्राटदारांची देणी दिल्यावर या निधीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. नियमबाह्य आणि एलईडीचा वापर करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करा. मंत्री नितेश राणेंचे आदेश. कस्टम विभागाच्या 2 दिवसांच्या कारवाईत 2 बोटी ताब्यात. पालिकेच्या भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 4 चाकी गाड्यांच्या पार्किंगचं शुल्क 20 वरून 80 रुपये. दुचाकींना पार्किंगसाठी असणारं 10 रुपयांचं शुल्क आता 30 रुपयांचं. हिवाळ्यामध्ये विजेची विक्रमी मागणी. राज्यात 25,808 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण. राज्यातील धरणामध्ये मुबलक पाणी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारीत 74% पाणी साठा. हा साठा राज्याला पुढील 4 महिन्यांसाठी पुरेसा. बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती, त्यामुळे विदर्भ मध्य महाराष्ट्रात 2 दिवस ढगाळ हवामान राहण्याचा आणि काही ठिकाणी पावसाचा अंदाज. गणपत गायकवाड यांच्यासोबतच्या दोघांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाडांनी केला होता गोळीबार. घटनेच्या वर्षभरानंतर चालक रणजित यादव आणि संदीप सरवणकर यांना जामीन मंजूर. पुण्यातील आयटी कंपनीत तरुणीच्या हत्येची सत्यशोधन समिती करणार चौकशी. समितीची उद्या पुण्यामध्ये बैठक. आरोपी कृष्णा कनोजाला अटक करण्यात आली असून प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून करण्यात आली समितीची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर. नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण. यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार. बारामतीतील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार. 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला ठाकरे गटाची जाहीर सभा. अंधेरीमध्ये सभेचं आयोजन. आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.